चव्हाणांच्या पाठिंब्यामुळे महायुती सरकार आणखी मजबूत झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे गणित बिघडण्याची शक्यता आहे। कारण चव्हाणांमुळे काँग्रेसची एक जागाही धोक्यात येण्याचा अंदाज आहे। पण महाविकास आघाडीचे नेते मात्र मान्य करायला तयार नाहीत। नेमकं राज्यसभेचं गणित कसं बदललंय बघूयात। चव्हाणांच्या हाती कमळ, मविया खळबळ। चव्हाणांमुळे राज्यसभेचं गणित बिघडणार। भाजप राज्यसभेची चौथी जागाही लढवणार। मतदानात काँग्रेसमधील फूट उघड होणार। अशोक चव्हाणांच्या प्रवेशासोबतच भाजपने राज्यसभा निवडणुकीची त्यांची रणनीती स्पष्ट केली आहे। राज्यसभेच्या 6 जागांकरता 27 फेब्रुवारीला मतदान होत आहे। राज्यसभा निवडणुकीत एका उमेदवाराला विजयाकरता 42 मतांची आवश्यकता आहे। या संख्याबळानुसार भाजप 3, काँग्रेस 1, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1, शिवसेना शिंदे गट 1 असे खासदार विजयी होऊ शकतात। पण अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाने राज्यसभेचा खेळ बदलण्याची शक्यता आहे। अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा आणि सुनील केदार यांच्या अपात्रतेमुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या 43 वर आली आहे। अशा परिस्थितीत आता भाजप चौथा उमेदवार म्हणून अशोक चव्हाणांनाच राज्यसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे। असं झालं तर काँग्रेसची मतं फुटण्याची भाजपला आशा आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते मात्र चव्हाणांमुळे काहीच अडचण होणार नाही असं म्हणत राज्यसभेत विजयाचा विश्वास व्यक्त करतात। अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्यावर जागा वाटपाची चर्चा करत होते आणि काही जागांसाठी काँग्रेससाठी ते आग्रही भूमिका मांडत होते। परवा माझ्याशी बोलले जागा वाटपा संदर्भात ते, आणि तीच व्यक्ती उठते आणि भाजपात प्रवेश करते। महाविकास आघाडीवरती अशोक चव्हाण आणि त्यांच्याबरोबर जर कोणी जात असते त्याचा काही परिणाम होणार नाही। एका अर्थाने शुद्धीकरण मोहीम आहे असं आम्ही मानतो। संजय राऊत दावा करत असले तरी अशोक चव्हाणांच्या खेळीनं महाविकास आघाडी समोर एक जागा वाचवणंही जिकरीचं बनलंय हे स्पष्ट आहे। पूर्वी स्वबळावर एक खासदार निवडून आणण्याची काँग्रेसची क्षमता होती, पण भाजपनं जर अशोक चव्हाणांना चौथा उमेदवार केलं तर मात्र काँग्रेसची अडचण होऊ शकते। अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची भूमिका महत्त्वाची ठरेल। पण भाजप मात्र गेल्या राज्यसभा निवडणुकीप्रमाणे यावेळीही करिश्मा करण्यावर ठाम आहे। एकंदरीतच राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांच्या रूपानं भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। आता हेच धक्का तंत्र राज्यसभा निवडणुकीतही कायम राहतं का? भाजपच्या चौथी आणि महायुतीत सर्व 6 जागांवर विजयी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।